18 नोव्हेंबर रोजी वडोदरा येथील तांदळजा या भागात राहणाऱ्या 32 वर्षीय इर्शाद बंजारा नावाच्या एका कामगाराचा मृत्यू झाला। त्याची पत्नी 25 वर्षीय गुलबानू बंजारा यांनी कुटुंबियाला सांगितलं की त्याचा मृत्यू हा हृदयविकाराच्या झटक्याने झालाय। कुटुंबाने देखील हे मान्य केलं आणि त्यानंतर त्याच्या अंत्यसंस्कार करण्यात आले। मात्र इर्शादच्या कुटुंबियांना गुलबानूच्या वागण्यावर संशय आला आणि त्यांनी केलेल्या चौकशीनंतर 21 नोव्हेंबर रोजी हे संपूर्ण प्रकरण जेपी रोडवरच्या पोलीस ठाण्यामध्ये जाऊन पोहोचलं। पोलिसांनी आवश्यक ते परवानग्या घेतल्या आणि इर्शादचा दफन केलेला मृतदेह हा खोदून बाहेर काढला आणि त्यानंतर हा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला। पोस्टमॉर्टमचा अहवाल आला आणि त्याच्यामध्ये इर्शाद याचा मृत्यू हा नैसर्गिक नसून त्याचा मृत्यू हा गळा दाबून खून केल्याचा स्पष्ट झालं। या प्रकरणात हृदयविकाराचा झटका असल्याचा खोटा दावा फोल ठरला आणि महिलेनं पतीचा दुपट्ट्यानं गळा दाबून आणि तिचा प्रियकर यामध्ये सामील होता आणि ते सगळे हे प्रकरण केल्यानंतर फरार झाले असं संपूर्ण कट बाहेर आला। मग हा संपूर्ण कट कसा उघडकीस आला आणि पोलिसांनी आरोपीला कसं पकडलं हे सगळं आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत। जय शिवराय, मी अभिषेक सोळुंके जाणता महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो। इर्शाद बंजारा हा एक सामान्य कामगार होता। त्याची बायको ही गुलबानू याच्यासोबत 6 वर्षापूर्वी त्याचं लग्न झालं होतं। त्याला 3 मुलं आहेत। 18 नोव्हेंबरच्या रात्री त्याच्या घरात झालेला सगळा प्रकार हा पोलिसांनी आता उघड केलाय। त्यांच्या माहितीनुसार हत्येच्या रात्री गुलबानूने इर्शादच्या बेशुद्ध करण्यासाठी त्याच्या जेवणामध्ये एक अज्ञात पदार्थ मिसळला। त्याच रात्री पहाटे 3 वाजल्याच्या सुमारास गुलबानूने इर्शादच्या कुटुंबाला फोन करून सांगितलं की त्याला अस्वस्थ वाटतंय। कुटुंबाने तातडीने त्याला रुग्णालयात नेण्याचा आग्रह धरला होता, पण गुलबानूने त्याला बरं वाटतंय असं सांगून तो फोन तिथंच ठेवला। परंतु दुसऱ्या दिवशी सकाळी इर्शाद मृत अवस्थेत आढळून आला। गुलबानूने त्याच्या कुटुंबाला सांगितलं की इर्शाद हा मध्यरात्री उशिरापर्यंत मोबाईल बघत होता आणि त्यानंतर झोपेत असताना त्याला अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि त्याचा मृत्यू झाला असं कुटुंबाला तिने सांगितलं। कुटुंबाला हे सगळं संशयास्पद वाटत होतं, पण तिचं म्हणणं तेव्हा कुटुंबानं मान्य केलं आणि दुसऱ्या दिवशी इर्शादवर अंत्यसंस्कार करण्यात आले। परंतु या टप्प्यावर हे प्रकरण नैसर्गिक मृत्यूने बंद झालं असतं, परंतु डीएसपी मंजिता वंजारा यांनी सांगितल्याप्रमाणे दफनविधीच्या दिवशी गुलबानू वारंवार फोनवर बोलत होती। ही गोष्ट कुटुंबाच्या नजरेतून सुटली नाही। त्यांनी याच बारीक गोष्टीमुळे संशयाचा जन्म झाला आणि कुटुंबानं गुलबानूचा फोन तपासायला सुरुवात केली। तेव्हा त्यांना एक विशिष्ट नंबरवरून सारखं फोन आलेला आणि यांच्यामध्ये दीर्घकाळ संभाषण झाल्याचं आढळून आलं। गुलबानूने याबद्दल त्यांनी विचारलं असता तिने याबद्दल उडवाउडीची उत्तरं दिली, ज्यामुळे कुटुंबाचा संशय आणखीनच वाढला आणि अखेर 21 नोव्हेंबर रोजी कुटुंबानं त्यांनी जेपी रोड पोलीस ठाण्याशी संपर्क साधून तिथं तक्रार दिली आणि संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली। गुन्ह्याची गंभीरता लक्षात घेऊन पोलिसांनी देखील कायदेशीर असणाऱ्या सगळ्या परवानग्या मिळवल्या आणि त्यानंतर रविवारी सकाळी त्यांनी मॅजिस्ट्रेटच्या उपस्थितीमध्ये इर्शादचा दफन केलेला मृतदेह हा भूमीतून बाहेर काढला आणि ही प्रक्रिया संपूर्ण गुन्ह्याच्या तपासात असल्या कारणानं मोठी निर्णायक ठरली होती, कारण की यानंतर पोस्टमॉर्टम करण्यात आला आणि त्या अहवालामध्ये या संपूर्ण प्रकरणाला एक नवी दिशा मिळाली। इर्शादचा मृत्यू हा हृदयविकाराने नाही तर गळा दाबून खून झाला असल्याचं यामध्ये स्पष्ट झालं। यांनी कशाच्या आधारावर पोलिसांनी तात्काळ गुलबानूला अटक केली आणि त्यानंतर तिचा प्रियकर आणि मामा यांच्यासह 3 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला। या प्रकरणामध्ये पोलिसांनी गुलबानूला अटक केली तेव्हा तिची चौकशी करण्यात आली। तेव्हा त्या चौकशीतून गंभीररित्या माहिती पुढे आली। तिने सांगितलं की उत्तर प्रदेशातील तिच्या गावी राहणाऱ्या तौसिफ या शिंपीशी जवळपास 1 वर्षापासून तिचे प्रेम संबंध जुळले होते। सुरुवातीला त्यांनी पळून जाण्याचा विचार केला होता, पण नंतर त्यांनी इर्शादला मारण्याचा निर्णय घेतला। गेल्या 3 महिन्यापासून हे तिघेही याच्या हत्येचा कट रचत होते। हत्येच्या रात्री इर्शादला बेशुद्ध केल्यानंतर तौसिफ आणि त्याचा मामा घरात घुसले। त्यांनी प्रथम इर्शादच्या हाताने गळा दाबण्याचा प्रयत्न केला, परंतु तो बेशुद्ध असूनही धडपडत होता आणि आवाज करत होता। गुलबानूला भीती वाटली की आवाज ऐकून तिची मुले जागी होतील। तिने काय केलं, स्वतःचा दुपट्टा तौसिफला दिला आणि पतीचा गळा दाबण्यासाठी त्याचा वापर करायला सांगितलं। दुपट्ट्याचा वापर करून इर्शादनं त्याचा खून केला आणि त्यानंतर तौसिफ आणि त्याचा मामा तिथून पळून गेले। गुलबानूला अटक करण्यात आली तेव्हा ही सगळी माहिती समोर आली आहे, पण तिचे प्रियकर तौसिफ आणि तिचे मामा हे अजूनपर्यंत फरार आहेत। ते मुंबईत राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली असून सध्या पोलिसांना त्यांना पकडण्यासाठी विशेष पथकाची देखील तयारी सुरू केली आहे। या प्रकरणातील कुटुंबाच्या जागृतीमुळे आणि पोलिसांच्या अचूक तपासामुळे हे संपूर्ण सत्य बाहेर आलंय आणि एका खोट्या दाव्याआड दडलेल्या प्रेमसंबंधातून घडलेला खून उघड झाला आहे। आता आरोपी गुलबानू पोलिसांच्या ताब्यात आहे आणि फरार आरोपींचा पूर्णपणे शोध सुरू आहे। पण तुम्हाला ही माहिती कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्या जाणता महाराष्ट्र YouTube चॅनल नक्की सबस्क्राइब करा। धन्यवाद।